तर खरं बघायला गेलं तर महालक्ष्मी ही ना शिवपत्नी ना विष्णुपत्नी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं करवीर निवासनी या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आपण आज काही अशा प्रश्नांवर प्रकाश टाकणार आहोत ज्यामध्ये काही लोक अजूनही गुंतलेले आहेत. तर मग चला मग सुरू करूया आपल्या प्रश्नावलीला. वाराणस्याधिक क्षेत्र करवीरपूर महंत भुक्तिमुक्ती प्रदम्रणात् वाराणस्य यवाधिकम्. जय जगदंब उदयोस्तु. तर आजचा आपला पहिला प्रश्न असा आहे की अंबाबाई कोल्हापूरला कशी आली? तर अंबाबाई कोल्हापूरला कशी आली, मुळात हा प्रश्नच एक मिथ आहे. कारण ज्या वेळेला भगवान विष्णूंनी सृष्टी निर्मितीनंतर या सृष्टीवरती 2 क्षेत्र निर्माण केली. त्यातलं एक क्षेत्र जे होतं ते वाराणसी अर्थात उत्तर काशी ते भगवान विश्वेश्वरांना समर्पित केलं. तर दक्षिण काशी जे करवीर क्षेत्र म्हणून ओळखलं जातं ते देवी अर्थात आई महालक्ष्मीसाठी समर्पित केलं. आणि देवी या क्षेत्री आली नाही, तर देवी जगदाच्या आधी काळापासून करवीर क्षेत्रातच विराजमान आहे. दक्षिण काशी आणि उत्तर काशीचा काही संबंध आहे का? तर दक्षिण काशी आणि उत्तर काशी यांचा खूप जवळचा संबंध आहे. जर आपण मॅपवरती बघायला गेलं तर दक्षिण काशी उत्तर काशी जसं वाराणसी आहे तसं बरोबर त्याची कॉपी ही दक्षिण काशी अर्थात करवीर आहे. मॅपवरती जसं आपण बघायला गेलं तर उत्तर काशीला गंगेनं वेढा घातलेला आहे, तसा दक्षिण काशीला पंचगंगेनं वेढा घातलाय. त्याचबरोबर जर बघायला गेलं तर ज्या वेळेला दक्षिण काशीला उत्तर काशीपेक्षा अर्थात वाराणसीपेक्षा जवभारानं श्रेष्ठ म्हटलेलं आहे. कारण ज्या वेळेला तुला झाली दक्षिण काशी आणि उत्तर काशी यातलं श्रेष्ठ कोण असं ज्या वेळेला महादेवाने महालक्ष्मीमध्ये वाद चालू झाला, त्यावेळेला स्वतः भगवान विष्णूंनी हातात तराजू घेतला. एका साईडला उत्तर काशी अर्थात वाराणसी ठेवली आणि दुसऱ्या साईडला दक्षिण काशी म्हणजेच करवीर ठेवलं. सर्व क्षेत्र सर्व जगातील सर्व तीर्थ या दक्षिण काशीमध्ये आधीपासून उपलब्ध होती. त्यामुळं दक्षिण काशीचं पारडं जास्त झालं उत्तर काशीपेक्षा. त्यामुळे दक्षिण काशी ही उत्तर काशी वाराणसीपेक्षा जवभारानं श्रेष्ठ मानली जाते. वाराणसीपेक्षा करवीर का श्रेष्ठ आहे? कारण करवीर क्षेत्र हे असं एकमेव जगातील क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये जगातील सर्व तीर्थ आहेत. जसं की आपण जर बघायला गेलं तर गया उत्तरेला जी गया आहे ती पण करवीर क्षेत्री आहे. जी काशीमध्ये मणिकर्णिका आहे ती पण करवीर क्षेत्री आहे. त्याचबरोबर काशी क्षेत्राला जी परमपावन अशी गंगा लाभलेली आहे, तर करवीर क्षेत्री त्या गंगेचं 5 पट पुण्य देणारी पंचगंगा आहे. त्यामुळे करवीर क्षेत्र हे काशी क्षेत्रापेक्षा जवभाराने श्रेष्ठ आहे. बर. कोल्हापूरची देवी ही अंबाबाई की महालक्ष्मी? तर कोल्हापूरची देवी ही अंबाबाई का महालक्ष्मी असा मुळात वाद नाही आहे. तर तो वाद आहे की कोल्हापूरची देवी ही शिवपत्नी का विष्णुपत्नी. कारण जर आपण महालक्ष्मी म्हटलं तर ती महाविष्णूची पत्नी आणि जर अंबाबाई म्हटलं तर ती ह्यांची भगवान महादेवांची पत्नी सती किंवा आपण जी पार्वती म्हणतोय ती, अशा पद्धतीचा तो वाद आहे. तर खरं बघायला गेलं तर महालक्ष्मी ही ना शिवपत्नी ना विष्णुपत्नी, ती तर जगदाद्य शक्ती आहे. परंतु ज्या वेळेला हा प्रश्न उठतो की कोल्हापूरची देवी शिवपत्नी आहे का विष्णुपत्नी आहे, त्यावेळेला काही लोक भरपूर सारे पुरावे देतात. त्यामध्ये काही लोकांचा एक पुरावा असतो की देवीच्या डोक्यावरती सयोनी लिंग आहे, म्हणजेच महादेवाचं पिंड आहे. त्याचबरोबर नाग आहे, त्यामुळे ती शिवपत्नी आहे. तर काही लोक असा तर्क देतात की कोल्हापूरच्या देवीला तिरुपतीवरून शालू येतो. त्याचबरोबर तिरुपतीला जाऊन आल्यानंतर कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घेणं बाध्य आहे, म्हणून ती विष्णुपत्नी आहे. असे हे 2 तर्क प्रायमरी जे तर्क आहेत ते आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर अजून भरपूर अशा गोष्टी आहेत की जर आपण बघायला गेलं तर कोल्हापूरचं मंदिर हे त्रिकूट प्रसाद मंदिर आहे. त्या मंदिराला 3 मुख्य गाभारे आहेत, ज्यामध्ये पहिल्या गाभाऱ्यामध्ये महाकाली, दुसऱ्या गाभाऱ्यामध्ये महालक्ष्मी आणि तिसऱ्या गाभाऱ्यामध्ये महासरस्वती या तिघीही विराजमान आहेत. जर ह्या क्रमाने बघायला गेलं तर लोकांच्या मनात काय आहे की महाकाली म्हणजे शिवपत्नी, महालक्ष्मी म्हणजे विष्णुपत्नी आणि महासरस्वती म्हणजे ब्रह्मदेवांची पत्नी. तर ह्या पद्धतीने बघायला गेलं तर ती विष्णुपत्नी होते. त्याचबरोबर काही लोकांचं मत आहे की महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये श्रीयंत्र आहे, जे श्रीयंत्र आपण डायरेक्ट महालक्ष्मीशी म्हणजे विष्णुपत्नीशी जोडतो. त्याचबरोबर देवीचं मंदिर हे श्रीयंत्राच्या आकारात आहे. असं बरेच तर्क आहेत. परंतु जर आपण सारासार विचार केला किंवा ह्या गोष्टीच्या डीपमध्ये जायचा प्रयत्न केला तर ही गोष्ट तेवढी खरी नाही आहे. कारण फक्त शिवपत्नी आणि विष्णुपत्नी एवढंच आहे का ह्याच्यापेक्षाही वरती काय आहे हे आपण कधी जाणून घ्यायचा प्रयत्नच केला नाही.
तर जर आपण बघितलं की दुर्गा सप्तशती जिथं जिथं म्हणून भारतामध्ये देवीची भक्ती केली जाते, तिथं तिथं दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात. दुर्गा सप्तशतीमध्ये षड अंगासहित जी दुर्गा सप्तशती आहे म्हणजे कवच, कीलक, अर्गला, त्याचबरोबर प्राधानिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि वैकृतिक रहस्य, या तिन्ही रहस्यांमध्ये जे देवीचं मूळ स्वरूप सांगितलंय, ज्या वेळेला देवीचं पूर्ण विश्वामध्ये काहीही स्वरूप नव्हतं, त्यावेळेला जे जगदाद्य शक्तीनं पहिलं रूप घेतलं ते होतं एक स्त्रीचं, ज्यामध्ये तिनं महाळुंग, गदा, खेटक आणि पानपात्र ही आयुध धारण केली होती. तिच्या डोक्यावरती सोयोनिलिंग आणि नाग अशी चिन्ह होती आणि जिचा वर्ण म्हणजे जिचा तेज असं तापलेल्या सोन्यासारखं होतं, अशी ही देवी स्वतः प्रकट झाली. त्याच्यानंतर देवीनं आपल्या तमोगुणातून महाकालीला प्रकट केलं आणि सत्वगुणातून महासरस्वतीला प्रकट केलं. त्यानंतर महालक्ष्मीने या दोघींना आज्ञा केली की तुमच्या गुणांनुसार 2 जोड्या निर्माण करा आणि त्या नियमानुसार ह्या तिघींनी ब्रह्मा विष्णू शंकर आणि लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती अशा 3 जोड्या निर्माण केल्या व त्यांना परत कार्य दिलं की ब्रह्मा आणि सरस्वतीने जगाची निर्मिती करायची, विष्णू आणि लक्ष्मीने जगाचं पालन करायचं आणि शंकर आणि गौरीने जगाचा विनाश करायचा. आणि त्यानंतर ह्या तिघीही आपल्या आत्मानंदात विलीन झाल्या. त्यानंतर जे कार्य होतं ते त्रिदेवांकडून चालत राहिलं. तर ही जी महालक्ष्मी आहे ती ना शिवपत्नी आहे ना विष्णुपत्नी आहे. जर आपण नातच लावायला गेलो तर ह्यांची भगवान विष्णूंची ती सासू म्हणता येईल आणि भगवान शिवांची ती आई म्हणता येईल, असं ह्यांचं नातं होतं. लोकांच्या मते 51 शक्तिपीठांपैकी संपूर्ण एक शक्तिपीठ म्हणजे करवीरची महालक्ष्मी, तर मग ती शिवपत्नी झाली. हां, तर 51 शक्तिपीठ जे आपण म्हणतोय, की भारतामध्ये पूर्ण सतीचे जिथे-जिथे अंग पडले, तिथे-तिथे देवीचं शक्तिपीठ निर्माण झालं आणि जिथे-जिथे शक्तिपीठ आहे, तिथे-तिथे ती शिवपत्नी स्वरूपातच विराजमान आहे. परंतु कोल्हापूर एक असं क्षेत्र आहे, जिथं देवीचे त्रिनेत्र पडले, म्हणजे जे सती देवी आहे, तिचे त्रिनेत्र म्हणजे तिन्ही डोळे पडले. त्यामुळे कोल्हापूर हे शक्तिपीठ तर आहेच, परंतु ज्यावेळेला देवी सतीचा किंवा सती दाक्षायणीचा जो हा वृत्तांत आहे तो घडला नव्हता, त्या त्या गोष्टीच्या आधीपासून करवीर निवासिनी ह्या क्षेत्रात विराजमान आहे. तर मग शक्तिपीठ कुठं आहे? असा जर एक प्रश्न उभा राहतोय की शक्तिपीठ कुठं आहे? तर तंत्रचूडामणी या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की जे देवीचे 51 शक्तिपीठ आहेत त्यामध्ये करवीरे महिषमर्दिनी असा तिथं उल्लेख येतोय. मग करवीरे महिषमर्दिनी अर्थात जी कोल्हापूरची महाकाली आहे, जे आपण म्हणतोय की देवीचं मंदिर हे त्रिकूट प्रसाद मंदिर आहे आणि ज्याचा पहिला गाभारा जो आहे तो महाकालीला समर्पित आहे. तर ती महाकाली ही शक्तिपीठाची देवता आहे. जर आजही आपण बघितलं तर करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा जो शारदीय नवरात्रोत्सव होतो, त्या नवरात्रोत्सवामध्ये ज्या वेळेला देवीचा समोर चंडी होम होतो, तो चंडी होम देवीला म्हणजे अंबाबाईला न होता, महालक्ष्मीला न होता महाकालीच्या समोर होतो आणि तो समर्पित ही महाकालीला होतो. त्यामुळे जे शक्तिपीठाची जी देवता आहे ती महाकाली आहे आणि शक्तिपीठ करवीरची महालक्ष्मी हे शक्तिपीठ आहेच, परंतु शक्तिपीठाच्याही आधीपासून देवी तिथे विराजमान आहे. तुम्ही म्हणता या गोष्टीला आधार काय? तर जर आपण पूर्ण जर भारताच्या शक्ती उपासनेचा अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते की आपल्या भारतामध्ये 5 वेगवेगळे संप्रदाय आहेत, जे आदी शंकराचार्यांनी 5 वेगवेगळे संप्रदाय निर्माण केले. तर त्याच्या आधी नव्हते का? आदी शंकराचार्यांच्या आधी नव्हते का? तर आदी शंकराचार्यांच्या आधी ह्या 5 पेक्षा अधिक संप्रदाय होते. आता शांकर दिग्विजय ग्रंथाचा जर आधार घेतला तर शंकराचार्यांनी स्वतः 700हून अधिक संप्रदायांशी शास्त्रार्थ केलाय असा त्यामध्ये उल्लेख येतो. मग या 700हून अधिक संप्रदायांशी शंकराचार्यांनी जे 5 संप्रदाय निर्माण केले त्यामध्ये शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य आणि सौर असे हे 5 संप्रदाय होते. त्यामध्ये शैव संप्रदायांच्या मते या सृष्टीची निर्मिती ही शिवांपासून झाली, जी भगवान महादेवांचं स्वरूप आहे त्या शिवांपासून झाली. वैष्णव संप्रदायामध्ये महाविष्णूंपासून झाली. गाणपत्य संप्रदायांमध्ये गणपत्य जे महागणपती आहेत त्यांच्यापासून झाली. सौर संप्रदायामध्ये सूर्यापासून झाली. तर तसाच एक शाक्त संप्रदाय आहे जो मानतो की ह्या सगळ्या सृष्टीची निर्मिती ही देवीपासून झाली. त्या शाक्त संप्रदायाच्या मते जर आपण शाक्त संप्रदायाचा अभ्यास केला तर त्यामध्ये 3 ज्या प्रमुख शक्ती आहेत, ज्यामध्ये महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती
ह्या तिघींपासून ह्या सृष्टीची निर्मिती झाली असा शाक्त संप्रदाय मानतो. आता ह्या तिघी आणि काली, लक्ष्मी आणि सरस्वती यांमध्ये काय फरक आहे का? तर आहे. आपण जर काली पुराण वाचायला घेतलं, त्यामध्ये स्वतः काली पुराणात सांगितलेलं आहे की महाकाली ही उच्च शक्ती आहे, जिच्यापासून कालीचा प्रादुर्भाव झाला. त्याबरोबरच भद्रकाली ही वेगळी आहे. भद्रकालीची निर्मिती ही स्वतः भगवान शिवांपासून झाल्या, तर कालीची निर्मिती ही भगवान देवी सतीपासून झाली. त्यामुळं महाकाली, काली, भद्रकाली ह्या तिन्ही वेगवेगळ्या आहेत. तसेच लक्ष्मी, महालक्ष्मी ह्या पण दोघी वेगवेगळ्या आहेत आणि सरस्वती, महासरस्वती ह्या पण दोघी वेगवेगळ्या आहेत. ज्या शाक्त संप्रदायामध्ये जे मूळ तत्व आपण जे आदिमाया आदिशक्ती म्हणतो ती महालक्ष्मी आहे, जिच्यापासून सृष्टीची निर्मिती सुरू झाली. ठीक आहे. तर असा प्रश्न उद्भवतो की देवीच्या मस्तकावर तर नागाची व शिवलिंगाची प्रतिकृती आहे व मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरती तर शिवलिंग आहे. तर मगाशी आपण जसं सांगितलं की दुर्गा सप्तशतीमध्ये जसं देवीचं वर्णन येतं की मातुलिंग गदाखेटम पानपात्रम च विभ्रती नागम लिंगम च योनीच विभ्रती नृपमूर्धनी. म्हणजे काय, देवीनं हातामध्ये म्हाळुंग नावाचं फळ पकडलंय, गदा पकडल्या, खेटक पकडलाय आणि पानपात्र पकडलंय. त्याचबरोबर देवीच्या मस्तकावरती सयोनी लिंग, आपण ज्याला शिवलिंग म्हणतोय ते शिवलिंग नसून सयोनी लिंग आहे. सयोनी लिंगाचा अर्थ काय, मूर्तीशास्त्र हे प्रतिकात्मक शास्त्र आहे, ज्यामध्ये कोणतीही गोष्ट ही प्रतिकात्मक गोष्टी रूपात दाखवली जाते. तर देवीची प्रकृती आणि पुरुष ह्या दोन्ही गोष्टींचं प्रतिकात्मक जे दाखवायचं आहे ते सयोनी लिंगाच्या रूपात दाखवलंय. लिंग म्हणजे पुरुष आणि योनी म्हणजे प्रकृती. त्याचबरोबर 3.5 वेटोळ्याचा नाग दाखवलेला आहे, जो 3.5 वेटोळ्याचा नाग हे कालाचं प्रतीक आहे. तर त्या चिन्हांचा अर्थ असा की देवी प्रकृती, पुरुष आणि काल या तिन्हीच्या परे आहे, पलीकडे आहे, म्हणून ते तिन्ही चिन्ह देवीच्या मस्तकावरती आहेत. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर देवीच्या दुसऱ्या मजल्यावरती जे आपण शिवलिंग म्हणतो तर ते शिवलिंग नसून मातृलिंग आहे. ते मातृलिंग काय आहे, तर जिथं देवीची मूर्ती, गाभाऱ्यामध्ये जिथं देवीची मूर्ती आहे बरोबर त्याच्यावरती ते शिवलिंग आहे. करवीर क्षेत्री असा नियम आहे की कोणत्याही देवतेचं लिंग स्वरूपात स्थापना करता येते. आज आपण जर बघितलं तर करवीर क्षेत्री नवग्रहांची लिंग स्वरूपात स्थापना आहे. स्वतः दत्त महाराज सुद्धा इथं लिंग स्वरूपात विराजमान आहेत. तर त्याचबरोबर अजूनही बरेच अशा देवता आहेत, वरुणेश्वर आहे, भरपूर अशा देवता आहेत, कपिलेश्वर आहे, जे लिंग स्वरूपात विराजमान आहेत. तर देवीची लिंग स्वरूपाची प्रतिकृती वरील बाजूला आपल्याला पाहायला मिळते. तर ह्याचा पुरावा काय, तर जर ते शिवलिंग असतं तर त्या शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणेचा नियम नसता. परंतु आज आपण बघतो की मातृलिंगाला संपूर्ण प्रदक्षिणा घातली जाते. तर आणि असा एक नियम आहे की शिव उदक जे आहे, जे शिवाचं जे जल आहे ते ज्या नलिकेतून जातं ती नलिका आपण ओलांडायची नाही, असा जो नियम आहे तो मातृलिंगाला नियम नाही आहे. ह्यावरून ते स्पष्ट होतं की ती शिवपिंडी नाही आहे, तर ते देवीचंच लिंग स्वरूप आहे. तर हे लिंग स्वरूप का आहे, तर ज्या भक्तांसाठी देवी जे नॉर्मल भक्त आहेत, ज्यांना मूर्ती पूजा करायची आहे त्यांच्यासाठी देवी मूर्ती स्वरूपात खाली विराजमान आहे. पण जे साधक आहेत, जे मूर्ती पूजेच्या वरती निघून गेलेले आहेत, ज्यांना मूर्तीशी काही देणं घेणं नाही आहे, तर त्या तत्वाशी, देवीच्या त्या तत्वाशी घेणं देणं आहे, त्यांच्यासाठी वरती देवी लिंग स्वरूपात विराजमान आहे. आज खाली आपण बघायला गेलं तर देवीच्या गाभाऱ्याच्या तिन्ही बाजूला 3 आपल्याला देवकोष्ठ बघायला मिळतात किंवा ज्या खोल्या बघायला मिळतात, ज्यामध्ये देवीचं स्नानघर, शेषघर आणि धान्य कोठार आहे. तशाच प्रकारच्या 3 खोल्या आपल्याला वरतीही बघायला मिळतात. तर काही अभ्यासकांचं असं मत आहे की त्या ध्यान करण्यासाठी खोल्या वरती आहेत. ज्यांना मूर्तीशी घेणं देणं नाही आहे, पण देवीच्या तत्वाशी घेणं देणं आहे, ते वरच्या बाजूला जे मातृलिंग आहे, त्या मातृलिंगाची ते आराधना करतात, म्हणून ते मातृलिंग वरती आहे. तर आज आपण बघितलं जातो की देवीच्या अलंकारिक पूजेमध्ये देवीला मंगळसूत्र घातलं जातं, ते कोणाच्या नावचं आहे? तर आज आपण बघतो की देवीची वेगवेगळ्या प्रकारे अलंकार पूजा मांडली जाते, जशी की पंकपूजा, खडीपूजा. त्याबरोबर ज्या वेळेला काही विशेष असतं त्यावेळेला देवीच्या त्या रूपात अलंकार पूजा मांडली जाते. त्यामध्ये देवीला मंगळसूत्र घातलं जातं. हा अनेक जणांचा प्रश्न आहे. परंतु आपण जवळून बघितलं तर त्या मंगळसूत्रामध्ये एकही काळा मणी आपल्याला दिसणार नाही. मंगळसूत्र म्हणजे काय, एक काळ्या मण्यांचा जो आपण अलंकार असतो त्याला आपण मंगळसूत्र म्हणतो. पण देवीचं मंगळसूत्र हे संपूर्ण सोन्याचं आहे.
त्यामध्ये एकही काळा मणी नाही आहे. त्यामुळे तो हा एक अलंकार आहे, तो मंगळसूत्र नाही आहे. त्यामुळे देवीला कुणाच्याही नावचं मंगळसूत्र देवी घालत नाही. देवी ही अलंकार, जे बाकीचे जसे अलंकार आहेत तसेच तो एक अलंकार आहे. तर वळूया आपल्या आजच्या मुख्य मुद्द्याकडे. कोल्हापूरची देवी ही शिवपत्नी की विष्णुपत्नी? हा, जसं आपण पहिला पाहिलं की कोल्हापूरची देवी ही शिवपत्नी का विष्णुपत्नी, तर जसे आज आपण करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थातच आई अंबाबाईच्या मंदिरामध्ये आपल्याला 3 शिलालेख मिळतात. त्या शिलालेखामध्ये देवीचा उल्लेख हा महालक्ष्मी असा आहे. तर जनमानसात देवीला आपण आजही कोल्हापुरात कोणत्याही व्यक्तीला जर विचारला तर तो जनमानसात देवीचं नाव अंबाबाई हे प्रसिद्ध आहे. तर हे दोन्ही नावं तिचीच आहेत. तर कशी, तर अंबा अर्थात संस्कृतमध्ये आई, आणि आपल्या महाराष्ट्रात एक प्रथा आहे की आदर आरती ज्या वेळेला आपण बोलवतो त्यावेळेला त्या नावाच्या समोर सर्वनाम बाई हे लागतं, जसे जिजाबाई, ताराबाई. त्याचप्रमाणे अंबाबाई हे अंबा म्हणजे आई, तर बाई हे तिच्यासमोर लागलेलं विशेष नाम आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं की कोल्हापूरचा केदारनाथ जनमानसात ज्योतिबा, त्याचबरोबर जेजुरीचा मार्तंड भैरव हा जनमानसात खंडोबा, त्याचबरोबर जर आपण बघितलं पंढरीचा पांडुरंग हा जनमानसात विठोबा, आणि सौंदतीची रेणुका ही जनमानसात यल्लमा. त्याचबरोबर कोल्हापूरची महालक्ष्मी ही जनमानसात अंबाबाई म्हणून प्रसिद्ध आहे. तर ही दोन्ही नावं तिचीच आहेत. जर आपण तर याला पुरावा काय, जर असं आपण बघितलं तर करवीर महात्म्य हा जो कोल्हापूरचा क्षेत्र महात्म्याचा ग्रंथ आहे, त्यामध्ये देवीच्या जगदाद्य शक्तीच्या साठीचे असंख्य पुरावे आपल्याला बघायला मिळतील. त्यातला एक पुरावा असा की ज्या वेळेला पराशर मुनी पन्हाळ्यावरती स्वतः भगवान विष्णू पुत्ररूपात प्राप्त व्हावे म्हणून ज्या वेळेला तप करत होते, ज्या वेळेला त्यांचं तप पूर्ण व्हायला आलं त्यावेळेला स्वतः देवी महालक्ष्मीच त्यांच्या समोर प्रकट झाली. त्यावेळेला पराशर मुनीने देवीला विचारलं की मी तर विष्णूंचं तप करत होतो, मग आई साहेब तुम्ही कशा काय प्रकट झाला? तर त्यावेळेला देवी स्वतःच म्हणते की मीच विष्णू आहे, मीच शिव आहे. ते देवीनं स्वतःच्या तोंडूनच सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला भक्त प्रल्हाद करवीर क्षेत्री आपल्या पापाचं जे विमोचन करण्यासाठी आले त्यावेळेला स्वतः देवीच नरसिंह स्वरूपात प्रकट झाली. त्याचबरोबर जर आपण बघायला गेलं तर चैत्रामध्ये देवी स्वतः गौरी म्हणून हिंदोळ्यावरती बसते. म्हणजे आज आपण बघतो की अक्षय तृतीयेला देवीचा झुलोत्सव असतो, त्यावेळेला देवी गौरीच्या स्वरूपात हिंदोळ्यावर बसते. आणि जर श्रावणात बघायला गेलं तर श्रावणाच्या 3ऱ्या शुक्रवारी जे वरद महालक्ष्मीचं व्रत असतं त्यावेळेला देवीच स्वतःच लक्ष्मीच्या स्वरूपात असते. म्हणजे ह्याचा अर्थ, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर कोल्हापुरामध्ये कोणत्याही सणावेळेला रामनवमी दिवशी देवी रामाच्या स्वरूपात नटते, तर कृष्ण जन्माष्टमी दिवशी देवी कृष्णाच्या स्वरूपात नटते. त्याचबरोबर महाशिवरात्री दिवशी देवीलाच शिवस्वरूप मानून देवीचीच अर्चना केली जाते. आपण त्याचबरोबर एक पुरावा येतो की देवीच्या आरतीमध्ये वर्णन करताना देवीची जी शेजारती आहे त्या वर्णन केलेलं आहे की फिरती रवी शशी गगनी करी अंबुद वृष्टी, तुझेनी आज्ञे निर्मित कमलोद्भव सृष्टी, कमलाकर हर वांछित त्वत करुणा दृष्टी, त्वत्कर लेखन हरिहर विधीजा अदृष्टी. म्हणजे ह्यामध्ये देवी त्वत्कर लेखन हरिहर म्हणजे स्वतः हरी म्हणजे अर्थात भगवान विष्णू, हर म्हणजे भगवान शिव, आणि विधी अर्थात ब्रह्मा, हे तिघही तिच्या कृपादृष्टीसाठी तिच्या समोर उभे आहेत. जर ती या तिघांपैकी कोणाचीही पत्नी असती तर ते कशाला तिच्या कृपादृष्टीसाठी उभे असतील, हा एक प्रश्न आहे. त्यामुळं देवी ही ना शिवपत्नी ना विष्णुपत्नी, ती जगदाद्य शक्ती आहे. तर तुम्ही दिलेल्या या सर्व संदर्भांना आजच्या घडीला काय आधार आहे? जसं आतापर्यंत आपण शिवपत्नी का विष्णुपत्नी या संदर्भांसाठी पौराणिक रित्याचे आपले पुरावे बघितले, त्याचबरोबर ऐतिहासिक म्हणजे जे ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये देवीचे उल्लेख येतात ते बघितले. तर आजच्या घडीला पारंपरिक दृष्ट्या देवी ही शिवपत्नी नाही आहे किंवा विष्णुपत्नी नाही आहे याचे पुरावे आपल्याला काय सापडतात? तर जसं आपण बघतो की देवीच्या म्हणजे जी कोल्हापूरची देवी आहे तिची पूजा करणारा एक मोठा संप्रदाय म्हणजे पोतराज हे देवीचे पुजारी किंवा देवीचे पारंपरिक पूजा करणारे मानले जातात. त्यामध्ये देवीला जसं आज कोल्हापूरमध्ये प्रत्येक जर पूर्ण भारतात बघितलं तर प्रत्येक शक्तिपीठामध्ये देवीसाठी बळी असतो, पण कोल्हापूर हे महामातृ क्षेत्र आहे जिथं देवीला बळी दिला जात नाही.
इवन नारळाचा सुद्धा बळी दिला जात नाही, देवीला नारळ फोडला जात नाही. देवीला नारळ हा म्हणजे अर्पणच केला जातो. परंतु पोतराज हे ज्या वेळेला देवीची पूजा करतात त्यावेळेला देवीची पूजा करताना त्यांच्या त्या स्वरूपामध्ये देवीला बळी दिला जातो. बळी कोणत्याही स्वरूपात असू दे किंवा तो दिला जातो. का तर ज्या वेळेला देवीनं कोल्हासूर वध केला त्यावेळेला देवीनं 18 हाताचं प्रचंड रूप धारण केलं होतं आणि त्या रूपाची पूजा पोतराज हे महालक्ष्मीला त्या रूपात पूजत असतात. त्यामुळं तिला बळीचा नैवेद्य दिला जातो. जर आपण बघायला गेलं तर महालक्ष्मी अर्थात तिचं नाव महालक्ष्मी आहे, ती जर विष्णू पत्नी असती तर तिला बळी हा दिला गेला नसता. तर त्याचबरोबर तिनं 18 हाताचं जो प्रचंड रूप घेतलं आणि त्याबरोबर दैत्याचं मर्दन केलं हे तिनं केलं नसतं. आणि जर आपण म्हणलो की ती शिवपत्नी आहे तर शिवपत्नी जर असती तर तिला या क्षेत्रीही बळी दिला गेला असता. परंतु हे महामातृ क्षेत्र आहे जिथं देवी ही आईच्या स्वरूपात आहे, त्यामुळे तिला इथं बळी दिला जात नाही. यावरून आपल्याला हे समजतं की कोल्हापूरची देवी ही ना शिवपत्नी ना विष्णुपत्नी, ती तर जगदाद्य शक्ती. तर भेटू पुन्हा अशाच नवीन विषयासह. तोपर्यंत जय जगदंब उदयोस्तु. वाराणस्याधिक क्षेत्र करवीरपुर महंत भुक्तिमुक्तिप्रदं नृणां वाराणस्य यवाधिकम्.